पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणाऱ्या गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसेने केली आहे। संघातील डेअरी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांना या मागणीचे निवेदन दिलं। पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनाला गोकुळ दूध संघातील काही कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता। या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी गोकुळ प्रशासनाकडे केली होती। मात्र मनसेनं अशा प्रकारच्या कारवाईला विरोध केलाय। एखाद्या सामाजिक किंवा लोकहिताच्या आंदोलनाला वैयक्तिक पातळीवर पाठिंबा दिल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं हे लोकशाही मूल्यांवर घाला घालण्यासारखं कृत्य आहे। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसेनं केली आहे। डेअरी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल चौधरी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील या मागणीचे निवेदन देण्यात आलं। प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी दिलाय। मी कालही ते बोललोय, सोनम वांगचूक हे नीटचा पेपर फुटला आणि 21 विद्यार्थी त्यात आत्महत्या केलेले आहेत, दगावलेले आहेत। यांच्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी ते 18 दिवस उपोषणाला बसलेली एक भावना असते, तशीच भावना ह्या गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली आणि त्यांना पाठिंबा देण्याचा परवानगी घेऊन प्रयत्न केल्यानंतर बीजेपीचे आपले नाताजी आडनाव का तुमचं पाटील चांगला कार्यकर्ता आहे। मला एक नाताजी पाटलांना एवढंच सांगायचं आहे की आपली सत्तेचा वापर गोरगरीब शेतकरी, त्यांच्या कर्मचारी आणि गोकुळसाठी चांगल्या पद्धतीने करावा, नाही ते गोकुळमध्ये राजकारण आणायला नसायला पाहिजे नाताजी पाटलांनी। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय बोलायला गेले तर वांगचूक हे लोकांसाठी लढणारा एक व्यक्तिमत्व आहे। ते काय अतिरेकी नाहीत किंवा दहशतवादी नाहीत कुठले, की बाबा त्यांना पाठिंबा दिला म्हणून आपण नोकरीवरून काढा म्हणून निवेदन द्यायला। तर आमची एक प्रामाणिक इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे प्रशासकांच्या समोर की एखाद्याही व्यक्तीला नोटीस गेली किंवा कामावरून जर कमी केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असणार आहे। यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, सचिव निलेश आजगावकर, संजय चौगले, विजय करजगार, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, यतीन होरणे, शहर उपाध्यक्ष राजन हुल्लोळी, सुनील तुपे, उत्तम वंदुरे उपस्थित होते।